स्टेटमधून थीटामध्ये जाईल आणि थीटा स्टेटमधून तो डेल्टामध्ये जाईल. डेल्टा म्हणजे समाधी अवस्था, अध्यात्मामध्ये त्याला समाधी अवस्था म्हणतात. तर जेव्हा माणूस समाधी अवस्थेमध्ये जातो तर त्यावेळी की तो देवत्वाला प्राप्त होतो, म्हणजे तो स्वतः देव होतो, ब्रह्म होतो, अहम ब्रह्मास्मी होतो. देवाकडे असणारी ओके, थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम आला होता. ओके, तर देवाकडे जेवढी काही क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमता तर त्या डेल्टा अवस्थेत गेलेल्या माणसामध्ये विकसित होतात. लक्षात घ्या, हे सगळे जे साधू संत आहेत त्यांचं जर तुम्ही मूव्ही बघितला तर त्या मूव्हीमध्ये ही लोक असे डोळे बंद करून बसलेले आहेत. डोळे का बंद करून बसलेले आहे? तर त्यांना ती डेल्टा अवस्थेत जायचं आहे, समाधी अवस्थेत जायचं आहे. त्यांचं एकच गोल होतं की समाधी अवस्थेत जाणे. म्हणून मित्रांनो, कंटिन्यू एखादा माणूस रिलॅक्सेशन करत राहिला, त्याची ब्रेन फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जातात. तो बीटामधून अल्फामध्ये जातो, अल्फामधून थीटामध्ये जातो आणि थीटामधून डेल्टामध्ये जातो, समाधी अवस्थेत जातो, जे बुद्धाने अनुभवलं होतं, ज्याला बुद्धत्व प्राप्त झालं असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यातनं त्याला बऱ्याचशा गोष्टींची नॉलेज, आध्यात्मिक गोष्टींचे नॉलेज त्याला मिळतो. म्हणून सर्वसामान्य माणूस हा देवत्व प्राप्त करतो असं म्हटलं जातं. त्यालाच एनलाइटनमेंट असं म्हटलं जातं, मुक्त होणे असं म्हटलं जातो. एनलाइटनमेंट असं म्हटलेलं असतं. म्हणजे काय की सर्वसामान्य माणूस देव बनण्याची जी टेक्निक आहे, त्यात बरेचसे टेक्निक्स आहेत, त्याच्यातलं एक पॉवरफुल टेक्निक आहे तर रिलॅक्सेशन आहे. ज्याने कंटिन्यू कित्येक वर्ष रिलॅक्सेशन केलेलं आहे तर तो सर्वसामान्य माणसापासून देव बनलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण का, डेल्टा अवस्थेमध्ये जाण्याचा हा एक अतिशय सोपं आणि छान अशा पद्धतीचं एक टेक्निक आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो. आणि त्यानंतर बरेचसे लोक ॲस्ट्रल ट्रॅव्हलसाठी प्रयत्न करत असतात. हा फक्त ज्यांना आध्यात्मिक नॉलेज आहे पूर्वीचं त्यांच्यासाठीच आहे. बाकीचे ज्यांना अजिबात त्याच्याबद्दल नॉलेज नाही तर त्यांनी फक्त ऐकून घ्या आणि सोडून द्या विषय. पण ज्यांना अध्यात्मामध्ये आवड आहे ह्या लोकांसाठी मी सांगतोय की ॲस्ट्रल ट्रॅव्हलसाठी खूप लोक प्रयत्न करतात. जर तुम्हाला ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर रिलॅक्सेशन शिवाय सक्सेस होता येत नाही. रिलॅक्सेशन एकमेव टेक्निक आहे की जे तुम्हाला ॲस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये घेऊन जातं. ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीरातून बाहेर पडता आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या शरीरातून फिरत असता, असं आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. आणि आज फॉरेनमध्ये याच्यावरती वर्कशॉप्स होत असतात. त्यामुळं ॲस्ट्रल ट्रॅव्हलसाठी रिलॅक्सेशन एक बेसिक टेक्निक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आता मी येतो की विकार. मग हे रिलॅक्सेशन टेक्निकचा विकारामध्ये कसा उपयोग होतो? तर मित्रांनो, की रिलॅक्सेशन जर आपण कंटिन्यू केलो तर काय होतं की रिलॅक्सेशनमुळं आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ते ॲक्टिव्ह होत असतात. प्रत्येक पेशींना ऊर्जा मिळत असते, एनर्जी मिळत असते. प्रत्येक रक्तवाहिन्या स्वच्छ होत असतात, प्रत्येक मांसपेशी स्वच्छ होत असतात. आणि म्हणून ह्या प्रत्येक पेशींच्या वरचं जो काही नेगेटिव्ह ऊर्जा साठलेला आहे, सतत तुम्ही ताणतणावमध्ये होता, भीती, चिंता, काळजीमध्ये होता, चुकीचं अन्न तुम्ही खात होता किंवा पोल्युटेड सगळं वातावरणामध्ये तुम्ही राहत होता, केमिकल्स तुम्ही खात होता, याच्यामुळं जे काही कचरा आतमध्ये साठलेला आहे आणि ते कचरा जे आहे ना आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींच्यावरती एक आवरण तयार होतं. मग हळूहळू त्या सगळ्या पेशींना ते डॅमेज करत असतं आणि मग याच्यातनं विकार होत असतात. परंतु जर तुम्ही कंटिन्यू रिलॅक्सेशन केला, पायांच्या पावलापासून डोक्यापर्यंत जर तुम्ही प्रत्येक अवयव एक एक करून, मी जसं सांगितलं सुरुवातीला,
त्या पद्धतीने जर तुम्ही रिलॅक्सेशन करत गेला तर मित्रांनो, अगदी तुम्हाला सांगतो मी, एका महिन्यामध्ये इतकं छान अनुभव येतात ना, खूप छान अनुभव येतात. तर त्याच्यातलं एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं तुमच्या रिलॅक्सेशनमुळं. पहिलं काम असं होतं की शरीरातील सगळ्या सेल्स हे नवीन तयार होतात. सगळ्या सेलवरचं सगळं जो काही विकार आहे, कचरा आहे, तो सगळा निघून जातो आणि लहान मुलांसारखं टवटवीत होतात. जसं तुम्ही गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडीचा आवाज बंद होतो, खरखरपणा बंद होतो, ॲव्हरेज चांगला मिळायला लागतोय, खूप स्मूथ वाटायला लागते गाडी, हो की नाही. तर त्या पद्धतीने रिलॅक्सेशनमुळं आपला अंतर्स्नान होतं. अंतर्स्नान म्हणजे पूर्ण आपल्या शरीरातील पेशी स्वच्छ धुवून निघतात, प्रत्येक रक्तवाहिन्या स्वच्छ धुवून निघतात, मांसपेशी स्वच्छ धुवून निघतात आणि चेहऱ्यावरती इतकं तेज यायला लागतं की टवटवीतपणा, प्रचंड टवटवीतपणा येतोय. मी सांगेन की कुठलंही योगासन, मॉर्निंग वॉक किंवा आणखीन इतर व्यायामपेक्षा रिलॅक्सेशन जे आहे ना, जबरदस्त टेक्निक आहे. पूर्ण शरीराला निरोगी ठेवतं. योगासन, व्यायाम, मॉर्निंग वॉक वगैरे हे करायलाच पाहिजे, परंतु जर तुम्ही रिलॅक्सेशन करत नसाल तर खूप मोठी चूक तुम्ही करता, हे लक्षात घ्या. कारण का, रिलॅक्सेशनमुळे प्रत्येक पेशी विकारापासून मुक्त होत असतो, हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक रक्तवाहिन्या हे स्वच्छ होत असतात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रिलॅक्सेशन करणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते, प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्या माणसाला काही खाल्लं तरी, काही केलं तरी तो सहजासहजी आजारी पडत नाही. त्याला सहजासहजी कुठलीही विकार शिवत नाहीत, कोणतेही आजार त्याला होत नाहीत. कारण का, पूर्ण शरीर त्याचं लहान मुलांसारखं टवटवीत झालेलं असतं. जसं लहान मुलांना काहीच होत नाही, त्या पद्धतीने आपलं शरीर टवटवीत होत असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन करणाऱ्यांना झोप छान लागते. ज्या लोकांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, खूप लोक असे असतात की 20-20, 25-25 वर्षापासून झोपेच्या गोळ्या घेत असतात. काही गरज नाही मित्रांनो. तुम्ही जेवढा गोळ्या घेता तेवढा आतमध्ये केमिकल्स भरत जातात. जेवढं केमिकल तुम्ही भरता तेवढं तुम्ही प्रत्येक अवयवाला डॅमेज करत असता. परंतु जिथं गोळ्या घेतला पाहिजे तिथं तुम्ही घ्या, पण जिथं काही कारणच नाही, जे आपण सहजपणे त्याच्यापासून बाहेर पडू शकतो, अशा काही नैसर्गिक टेक्निक तुम्ही वापरा आणि त्याच्यातनं तुम्ही त्याच्या बाहेर पडा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर झोपेचे प्रॉब्लेम असेल, रिलॅक्सेशन करा. अगदी तुम्ही पायांच्या अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत येत नाही, 100% तुम्ही झोपी जाता, घोरायला लागता. गोळ्या औषधांच्या शिवाय तुम्ही घोरायला लागता, लक्षात ठेवा. इतकं छान अशी टेक्निक आहे. म्हणून झोपेचं ज्यांचा प्रॉब्लेम आहे तर अशा लोकांनी कंपल्सरी रात्री झोपी जाताना रिलॅक्सेशन करत झोपा. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन करणाऱ्यांना ताण, तणाव, थकवा अजिबात जाणवत नाही. कारण प्रत्येक थकवा म्हणजे काय, पेशींची मधली इफिशियन्सी कमी झालेली आहे. परंतु ह्यामध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा रिलॅक्सेशन करता, प्रत्येक पेशीने एनर्जी मिळतोय आणि एनर्जी मिळाल्यामुळं त्या पेशी इतकी ॲक्टिव्ह होतात की तुम्हाला थकवा नावाची चीजच जाणवत नाही. अगदी तुम्ही सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जरी काम करत राहिला तरी तुमची इफिशियन्सी कमीच होणार नाही, तुम्हाला थकवाच जाणवत नाही. त्यामुळं थकवा ज्यांना जाणवतोय त्या लोकांनी कंपल्सरी रिलॅक्सेशन करा. आणि ज्या लोकांची इफिशियन्सी कमी झालेली आहे, कार्यक्षमता कमी झालेली आहे, काम करण्याची वेळ कमी झालेला आहे, जरा काम करतात आणि थकून जातात, जरा काम करतात थकून जातात, अशा लोकांनी रिलॅक्सेशन करा. आणि जी लोक प्रचंड ताणतणावामध्ये आहेत, ताणतणावासाठी तर औषध आहे. तुम्ही जर कंटिन्यू रिलॅक्सेशन केला तर मित्रांनो, ताण तणाव तुमच्या जवळ येत नाही, तुम्हाला शिवत नाही. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतोय, प्रसन्न वाटतोय, ज्याला आपण एक ब्लिस म्हणतो, एक आनंद म्हणतो, विनाकारण आनंद ज्याला आपण म्हणतो, तर ती विनाकारण आनंद आपल्या आतून असं यायला लागतं. त्यामुळे ताण तणाव या गोष्टी तुमच्यापर्यंत येतच नाही, हे तुम्ही लक्षात घ्या.
त्याच्यानंतर रिलॅक्सेशन करणारे जे लोक असतात तर त्यांचे कुठलेही बॉडी पेन शिल्लक राहत नाही. काही लोक असतात की माझं डोकं दुखतंय म्हणा, कंबर दुखतोय, गुडघे दुखतात, हां मांड्या दुखतात, पाठ दुखतोय, असे म्हणणारे बरेचसे लोक असतात. तर लक्षात घ्या, हे दुखी म्हणजे नेमकं काय, हे पेन्स म्हणजे काय असतात. हे पेन्स याचा अर्थच असं की तुम्ही जितके ताणतणावामध्ये असता, समजा तुम्ही रागवल्यानंतर ते रागामुळे तुमच्या शरीरामध्ये काही विषारी केमिकल्स तयार होतात. समजा तुम्ही टेन्शन घेतल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये काही विषारी केमिकल द्रव्य तयार होतात. मग हे द्रव्य काय करतात, ही द्रव्य हळूहळू एका विशिष्ट भागामध्ये साठून राहतात. मग कोणाच्या पाठीमध्ये साठतील, कोणाच्या डोक्यामध्ये साठतील, कोणाच्या गुडघ्यामध्ये साठतील, कोणाच्या मांडीमध्ये साठतील, कोणाच्या पिंढऱ्यामध्ये साठतील, कुठं साठतील याला नेम नाही. पण तुम्ही ज्या वेळी ताणतणावामध्ये राहता, राग व्यक्त करता, तर अशा नेगेटिव्ह इमोशन वेळी काही केमिकल्स आपल्या आतमध्ये तयार होतात आणि त्या केमिकल्स हळूहळू शरीराच्या कुठल्या तरी भागावरती जाऊन राहतात आणि मग नंतर त्या भागामधल्या रक्तवाहिन्या ज्या असतात ना, तर त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्त खेळणं बंद होतं, रक्तप्रवाह थांबून जातो आणि मग त्या भागामध्ये बधीरपणा तयार होतो किंवा त्या भागामध्ये पेन्स तयार होतात. मग आपण काय करतो की माझं कंबर दुखते, पाय दुखते, पोट दुखते वगैरे वगैरे आपण म्हणायला लागतो. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता, तर हे रिलॅक्सेशन केल्यामुळं तुमच्या त्या सगळा जे काही भाग बधीर झालेला आहे, त्या बधीर झालेल्या भागावरती तुम्ही लक्ष केंद्रित करता आणि तुमच्या त्या फक्त लक्ष केंद्रित करण्याने आणि ते भाग लूज झालेले आहे आणि त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित वाहतोय असं कल्पना केल्याने आपलं अंतर्मन काय करतं, अंतर्मन हा डॉक्टर आहे आपल्या शरीराचा आणि आपण जसं कल्पना करतो तसं त्या भागामध्ये व्यवस्थितपणे रिपेअर करतं. आणि मग काय होतं, तिथलं जो काही कचरा साठलेला आहे ताण तणाव चिंता काळजीमुळं, तो कचरा रिलीज होतो, निघून जातो आणि मग पेन्स थांबतात, दुखणे थांबून जातात. म्हणून बॉडी पेन्स जे असतात ना, बॉडी पेन्स पूर्णपणे रिलॅक्सेशन करणाऱ्यांना निघून जातात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मी सांगतो, जर समजा तुम्ही 3 महिने जर रिलॅक्सेशन केला तर तुमचं जवळपास 15 ते 20 वर्षाचा बीपी नॉर्मल होतो. बीपी म्हणजे काय, ब्लड सर्क्युलेशन फास्ट होणे किंवा स्लो होणे. का होतोय, आपल्या शरीरातले सिस्टीम्स व्यवस्थितपणे काम करत नाही. मग हे शरीरातलं सिस्टीम व्यवस्थितपणे काम करण्यासाठी रिलॅक्सेशन, तुम्ही रिलॅक्सेशन करा, पूर्ण बॉडी पूर्वस्थितीत येते. बिघडलेली सगळी अवयव, सगळे सिस्टीम्स, कोलॅप्स झालेले सगळ्या सिस्टीम्स पुन्हा व्यवस्थितपणे काम करायला लागतात. मग पुन्हा तुमचं जे काही रक्तप्रवाह आहे तो नॉर्मल होतो. त्यामुळं ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्या लोकांनी कंपल्सरी रिलॅक्सेशन करायचं. 3 महिने तुम्ही करून बघा की तुमच्या लक्षात येईल की तुमचं बीपी पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 80-90% प्रमाणामध्ये बीपी कमी झालेला आहे. कारण का, तर पूर्ण शरीरातलं सिस्टीम्स व्यवस्थितपणे सेटल्स होतात, सगळं रक्तवाहिन्या व्यवस्थितपणे काम करायला लागतात. त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन जे आहे, ब्लड सर्क्युलेशन अतिशय छान होतं. म्हणून रिलॅक्सेशन करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असं की रिलॅक्सेशन करणाऱ्या माणसांना शक्यतो म्हणण्यापेक्षा 99% पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक होत नाही. कारण तुम्ही रिलॅक्सेशन मधून सगळ्या रक्तवाहिन्या स्वच्छ झालेल्या आहेत, रक्तवाहिन्या पूर्णपणे क्लीन झालेल्या आहेत, रक्तवाहिन्यामधला कचरा निघून गेलेला आहे, गाठी निघून गेलेल्या आहेत, एकदम स्मूथ गटर स्वच्छ झाल्यासारखं सगळ्या रक्तवाहिन्या स्वच्छ झालेल्या आहे, असं तुम्ही कल्पना करत असता रिलॅक्सेशनमध्ये. त्यामुळं तुमचे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. लक्षात घ्या,
की तुम्ही फक्त कल्पना केल्याने तुमचं अंतर्मन रक्तवाहिन्या स्वच्छ करतोय. कारण दी ग्रेटेस्ट डॉक्टर इन दी वर्ल्ड इज युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही सबकॉन्शियस माइंडला जसा सांगता तसं शरीरामध्ये बदल घडून आणता. आणि म्हणून तुम्ही सर्व रक्तवाहिन्या स्वच्छ झालेल्या आहे असं कल्पना काही महिने काही दिवस जर केला तर सगळी रक्तवाहिन्या स्वच्छ होतात, अंतर्मन स्वच्छ करून घेतं. आणि म्हणून रिलॅक्सेशन करणाऱ्या माणसाला ना की पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स होत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण का अतिशय इम्पॉर्टंट अशा पद्धतीची टेक्निक आहे. संपूर्ण शरीर आपलं स्वच्छ करून टाकतो. म्हणून सगळं मानसिक ताण तणाव, भीती, चिंता, काळजी ह्या रिलॅक्सेशनने निघून जातातच. तुमच्या संपूर्ण शरीरातलं पेन्स निघून जातात. शरीरामध्ये प्रचंड आपण काय म्हणू की रोगप्रतिकारक शक्ती वाढतोय. आणि एक असा आत्मिक आनंद ज्याला आपण म्हणतो ना, तुम्ही उठल्या उठल्या तुमच्या लक्षात येईल की प्रचंड आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो की जे आनंद तुम्हाला लाखो रुपये देऊन सुद्धा मिळत नाही इतका आनंद नंतर तुम्हाला वाटायला लागतो. आणि थकवा कधीच जाणवत नाही, ताणतणाव कधीच जाणवत नाही. या पद्धतीने प्रचंड अशा पद्धतीचे ह्याचे फायदे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून रिलॅक्सेशन ही टेक्निक तुमच्या आध्यात्मिक प्रगतीपासून की तुमच्या ह्या सगळ्या विकार सगळ्या घालवण्यापर्यंत अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची टेक्निक आहे.